क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आगमन. क्वांटम या शब्दाचा अर्थ प्रमाण किंवा अंश असा होतो. फिजिक्समध्ये क्वांटम म्हणजे ऊर्जेचा किंवा पदार्थाचा सर्वात लहान अविभाज्य घटक. क्वांटम युग म्हणजे काय? क्वांटम युग म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील एक नवीन परवाना. त्याचा उपयोग अतिशय वेगवान कॉम्प्युटिंग, सुरक्षित दळणवळण आणि अचूक सेन्सर विकसित करण्यासाठी केला जातो. विज्ञानाची हिमालयाची अचंबित दुनिया असते. 2025 युनायटेड स्टेट्सद्वारे इंटरनॅशनल क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष म्हणून घोषित केले आहे. विश्व शतकात मॅक्स प्लँक, अल्बर्ट आइन्स्टाईन, नील्स बोहर, सत्येंद्रनाथ बोस यांसारख्या विविध फिजिशियन्स या क्षेत्राचे पाया होते. क्वांटम संगणक. क्वांटम संगणक हे क्यूबिट्सवर काम करतात. जे काम करायला आताच्या इस्रो नासाच्या सुपर कॉम्प्युटर्सना देखील 10,000 वर्षे लागली, ते काम आताच्या गुगलच्या सायकामो कॉम्प्युटरने फक्त 200 सेकंदात करून टाकले. यावरून आपण या कॉम्प्युटरच्या कौशल्याची व त्याच्या क्षमतेची माहिती जाणून घेऊ शकतो. त्यानंतर क्वांटम सेन्सर. ॲटम म्हणजे अणुपेक्षाही लहान असणारे पार्टिकल म्हणजेच क्वांटम पार्टिकल. हे पार्टिकल इनव्हिजिबल स्वरूपात असून अनडिव्हिजिबल असतात. एवढ्या सूक्ष्म पार्टिकलचाही अचूक मोजमाप सांगणारे सेन्सर म्हणजेच क्वांटम सेन्सर. क्वांटम सेन्सरचा उपयोग फक्त क्वांटम पार्टिकललाच मोजण्यात नाही, तर जल प्रदूषण स्तर, वायू प्रदूषण स्तर, हवामान, तापमान, नेव्हिगेशन अशा अनेक गोष्टींचा अचूक मोजमाप सुद्धा केला जातो. आरोग्य क्षेत्रातील क्रांती. क्वांटम इमेजिंग आणि मॉलिक्युलर सिम्युलेशनमुळे कॅन्सर, अल्झायमर अशा विविध आजारांचा अचूक शोध लागला. सायबर सिक्युरिटीमध्ये अभेद्य संधी. क्वांटम कॉम्प्युटर हे क्रिप्टोग्राफीचा वापर करून डेटा सुरक्षित ठेवतात. त्यामुळे डेटा नेहमी सिक्युरिटीमध्ये असतो आणि सुरक्षित असतो. हॅकिंग हे तर अशक्यच आहे. ऊर्जा क्षेत्रातील क्रांती. क्वांटम बॅटरी आणि एनर्जी हार्वेस्टिंगमुळे फक्त 10 सेकंदात फोन चार्ज होऊ शकेल, एवढी या क्वांटम बॅटरीची क्षमता. क्वांटम इंटरनेट. रिअल टाइम, अतिशय वेगवान व अचूक माहितीचं विनिमय म्हणजेच क्वांटम इंटरनेट. आयुष्यच बदलून टाकणारी प्रणाली म्हणजेच क्वांटम युग. क्वांटम युग फक्त विज्ञानाशीच मर्यादित नाही, तर शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये क्रांती घडवते. आता ह्याच युगाची प्रगती, याच युगाचा विकास करताना आपल्याला काही आव्हानांना सुद्धा सामोरे जावे. महागडी संशोधन उपकरणे. क्वांटम प्रयोगशाळा तयार करणे, निर्माण करणे तांत्रिकदृष्ट्या फार खर्चिक व बलिष्ठ आहे. विशेष प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता. भारतात विशेष शिक्षक व प्रशिक्षक ज्यांना क्वांटम युगाविषयी संपूर्ण माहिती असेल अशा शिक्षकांची कमतरता आहे. नैतिक व कायदेशीर समस्या. क्वांटम कॉम्प्युटर हे सध्याचे पासवर्ड निकामी करत असल्याने सुरक्षेचे एक नवीन प्रश्न. क्वांटम सुप्रेमेसी. जर एखादा देश क्वांटम सुप्रेमेसी म्हणजेच क्वांटम युगात खूप समोर गेला तर तो भविष्यामध्ये इतर देशांवर तांत्रिक ताबा मिळवू शकतो. सामान्य लोकांसाठी माहितीचा अभाव. ग्रामीण भागातील लोकांना अजूनही माहीत नाही की क्वांटम युग म्हणजे काय व त्याची सुरुवात झाली. म्हणूनच एक विद्यार्थी म्हणून आपल्याला या युगाचा विकास करण्यासाठी सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. जसे जसे क्वांटम युगाचा विकास होईल तसं तसं आपला सुद्धा विकास होईल. आपला सुद्धा विकास होईल. क्वांटम युग आता हा क्वांटम युगाचा